दरम्यान मतं मिळवण्यासाठी नाना पटोले यांनी गिधाडाच्या वृत्तीने वागू नये असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याविषयी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी सडकून टीका केली। भाजपचे वर्ध्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे आजारी आहेत आणि यावरूनच सध्या काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच चुंपलेली आहे। इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले हे आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील। मी नाना पटोलेची निंदा करतो त्यांच्या वक्तव्याची। खरं तर गिधाड असतात, ते गिधाड असा वाट पाहत असतात की कोणी मृत्यू झाला की त्याच्या बॉडीवर आम्ही जाऊन पडू। नाना पटोलेचं कालचं म्हणणं हे जे आहे गिधाड प्रवृत्तीचं आहे। संजय धोत्रे यांनी 40 वर्ष समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केलं आहे। त्यांचे चाहता मोठा वर्ग आहे त्या लोकसभेमध्ये, 7-7 वेळा निवडून दिला लोकांनी। त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही आहे। अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं काय केलं त्यांचा इतिहास आहे, त्यामुळे तसं होता कामा नये हे जाणीव करून दिलेली आहे। बस एवढंच केलेलं आहे, त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करायचं नाही।